नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 5वी आकारित चाचणी क्रमांक 2 चा पेपर कशा पद्धतीने येणार आहे म्हणजे सराव प्रश्नपत्रिका कशी असू शकते हे आपण या ठिकाणी बघत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। पहिला प्रश्न बघतोय काय दिलेला आहे। प्रश्न 1 1 पासून 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहा। आता मूळ संख्या म्हणजे काय तर अशा संख्या ज्या संख्येना फक्त 1 व त्या संख्येनेच भाग जातो अशी संख्या। ठीक आहे, म्हणजे 2 3 5 7 11 13 17 19 23 ह्या काय आहेत आपल्या 1 ते 30 पर्यंतच्या काय आहेत मूळ संख्या आहेत। ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न। आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायलाही विसरू नका आणि त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल। ठीक आहे, आता जाऊया दुसऱ्या म्हणजे प्रश्न 1 ब मधल्या प्रश्नाकडे। काय सांगितलेले बघा, तर 7 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 2 संख्या लिहा असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, 7 ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे 7 ने भाग जाणाऱ्या संख्या 3 अंकी संख्या लिहायच्यात। मग आपण इथे तुम्ही कोणत्याही संख्या लिहू शकता। मी इथं 714 आणि 357 या ठिकाणी लिहिलेलं आहे। ठीक आहे, प्रश्नपत्रिकेबरोबरच तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ ही नक्की बघा, कारण प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत। ठीक आहे, आता इथे बघा प्रश्न 1 खालील संख्यांचे विभाजक लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता 20 चे विभाजक म्हणजे 20 या संख्येला कोणकोणत्या संख्येनी भाग जातो तर 1 नी, 2 नी, 4 नी, 5 नी, 10 नी जातो आणि 20 नी सुद्धा जातो। यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या लागणार आहेत आणि त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला 32 ही विभाजक या ठिकाणी लिहायचे आहेत, जे की 32 ला कोणकोणत्या संख्येनी भाग जातो। ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे। आता यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर प्रश्न दुसरा खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा असं सांगितलेलं आहे। आता इथे बघा 3/10 ही काय आहे आपली पूर्णांक संख्या आहे, त्यामुळे 5 तसेच लिहिले आणि 3/10 म्हणजेच काय दशांश चिन्हानंतर एक संख्या जी की 3 दिलेली आहे म्हणून आपण काय घेतले 3। आता दशांश चिन्ह एकच काय घेतलं तर इथे एक शून्य आहे, त्यामुळे आपण काय घेणार आहे एका संख्येनंतर दशांश चिन्ह घेणार आहे। ठीक आहे, इथं सुद्धा आता पूर्णांक संख्या दिलेली आहे का नाही, त्याच्याऐवजी आपण शून्य घ्यायचं आणि पुढची जी संख्या आहे ती काय करणार आहे आपण या ठिकाणी लिहिणार आहे, म्हणजे 0.6 या ठिकाणी आपण लिहिणार आहे। प्रश्न दुसरा ब काय सांगितलेलं आहे बघा, किती मीटर व किती सेंटीमीटर ते लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। बरोबर आहे, आता 1 मीटर बरोबर किती असतात आपले 100 सेंटीमीटर असतात। बरोबर आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतरच्या ज्या संख्या असणार आहेत त्या काय असणार आहेत आपल्या सेंटीमीटर असणार आहेत आणि दशांश चिन्हाच्या आधी ज्या संख्या असणार आहेत त्या असणार आहेत मीटर मध्ये, म्हणजेच आपण काय लिहिणार आहे 31 मीटर 27 सेंटीमीटर। ठीक आहे, त्याच पद्धतीने 65 मीटर, पण आता या ठिकाणी बघा 9 दिलेला आहे। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी काय करू शकतो एक शून्य वाढवू शकतो, म्हणजेच 90 सेंटीमीटर या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, बघूया आता पुढचा प्रश्न। पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। खालील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा असं सांगितलेलं आहे। आता 9 ला अधोरेखित केलेलं आहे। आता 9 ची जर स्थानिक किंमत बघितली तर इथं बघा 1 आणि 2 अंक आहेत, म्हणजेच दशांश चिन्हानंतर पाठीमागच्या बाजूला आहे, म्हणून आपण काय करणार आहे 9/100 ही काय असणार आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे। प्रश्न तिसरा उभी मांडणी करून खालील वजाबाकी करा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर आता यामध्ये काय करायचंय बघा 45.23 या ठिकाणी लिहिलेलं आहे, 18.65 लिहिलेले म्हणजे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येतं आणि उत्तराला ज्यावेळेला दशांश चिन्ह देतो त्यावेळेला 1 2 1 2 आहे, त्यामुळे पाठीमागून 1 2 करून या ठिकाणी दशांश चिन्ह आपण देणार आहे। ठीक आहे, आणि जसं नॉर्मली आपण वजाबाकी करतो हातचे घेऊन त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, आणि ही वजाबाकी कशी करायची हे आपण डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओज मध्ये शिकवलेले आहे। प्रत्येक प्रकरण छान पद्धतीने शिकवलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा चौकटीत लिहिलेली वेळ घड्याळात काटाने दाखवा। ठीक आहे, आता चौकटीत लिहिलेली वेळ म्हणजे कुठली आहे आपली 4:30। बरोबर आहे, म्हणजे 4:30 म्हणजे काय तर 4:30 म्हणजेच काटा कुठं असणार आहे 4च्या आणि 5च्या मध्ये छोटा काटा असणार आहे आणि जो मिनिट काटा असणार आहे तो काय असणार आहे 6 वरती असणार आहे। 6:45 म्हणजेच काय तर 7 ला 15 मिनिटं कमी, म्हणजे 6 आणि 7च्या मध्ये थोडासा असणार आहे काटा हा छोटा काटा
आणि 9 वरती जो असणार आहे तो काय असणार आहे, आपला मिनिट काटा असणार आहे. ठीक आहे. प्रश्न 4 अ, खालील बेरीज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं देताना बघा रुपये पैसे दिलेले आहेत, त्यामुळं घेताना आपण काय घेतलं, इकडे रुपये आणि इथं पैसे घेतले. बरोबर आहे. आता 19 रुपये 20 पैसे, 22 रुपये 60 पैसे घेतले. जशी नॉर्मल बेरीज करतो आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करायचे, बेरीज करायची आहे. ठीक आहे. जर इथं बघा 100च्या पुढे पैसे गेले असते तर तो एक हातचा आपण या ठिकाणी घेतला असता, पण या ठिकाणी काय आहे, 80 आहे, त्यामुळे ते तसंच ठेवायचं आहे. त्याच पद्धतीनं लिटर आणि मिलीलिटरचं सुद्धा आहे. ठीक आहे. हा होता आपला 4था प्रश्न. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात, फक्त थोडेसे अंक बदलूनही प्रश्न विचारले जातील. ही आपली सराव प्रश्नपत्रिका आहे. इथं बघा अर्धा लिटर दुधाला 24 रुपये लागतात, तर 15 लिटर दुधाला किती रुपये लागतील असं विचारलेलं आहे. आता अर्धा लिटर म्हणजेच किती असतं आपलं, तर 500 मिलीलिटर असतं. बरोबर आहे. तर 500 मिलीलिटरला किती लागतात, तर 24 रुपये लागतात. बरोबर आहे. आता 1 लिटर करायचं झालं तर ह्याची किंमत काय होईल, डबल होईल. म्हणजे 24 दोन्ही किती झाले, इथं 48 झाले. बरोबर आहे. म्हणजे 1 लिटर दुधाला 48 रुपये लागतील. बरोबर. त्याच पद्धतीने जर 15 लिटर दुधाचे काढायचे झाले तर आपण काय करणार आहे, 1 लिटर दुधाला 48 लागतात, तर 15 लिटर दुधाला किती म्हणून या दोघांचा गुणाकार करणार आहे आणि जे उत्तर येईल ते या ठिकाणी लिहिणार आहे. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, एका रिक्षाचा वेग ताशी 50 किलोमीटर असल्यास ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. पाऊण म्हणजे किती, तर 3/4. बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे बघा, तर एका तासाचा वेळ दिलेला आहे म्हणजेच किती असणार आहे, 50 झाले, गुणिले 3/4. म्हणून आता इथं काय केले, 50 गुणिले 3 150 आले आणि 4 ह्याला भागलं म्हणजेच किती आले बघा, 37.5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच ती अंतर किती कापणार आहे रिक्षा, तर 37.5 इतके अंतर ती रिक्षा कापणार आहे. किमी मध्ये लिहिलं तरीही चालेल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, 36 रुपये म्हणजे किती पैसे. आता 1 रुपया म्हणजे किती पैसे असतात, तर 100 पैसे असतात. तर मग 36 रुपये म्हणजे किती पैसे झाले, तर गुणिले काय करतो आपण, 100 करतो. म्हणजेच किती झाले आपले, 3600 पैसे या ठिकाणी होणार आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.